नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. अनिशा घरी आलेली असते, त्यामुळे काव्याने स्पेशल असं फ्रूट सॅलड बनवलेलं असतं. आता मानिनी ह्या हॉलमध्ये येतात आणि पार्थला सांगत असतात की काव्याने हे फ्रूट सॅलड बनवलं आहे. तो म्हणतो की आई, या काव्याने बनवलं आहे का हे फ्रूट सॅलड? मग तर मला खूपच भूक लागली आहे, दे आई इकडे. असं म्हणून आता मानिनीच्या हातामधून पार्थ ती वाटी घेणार असतो, पण मानिनी मुद्दामूनच ती काचेची वाटी खाली पाडतात. त्यामुळे ती जोरात फुटते आणि पार्थला हे समजलेलं असतं की आईने माझ्या हातात तर वाटी दिलीच नाही. तो एकटक मानिनीकडे पाहत असतो. त्याला आता समजायला लागले की आईच्या वागण्या बोलण्यात खूप बदल झाला आहे. ते असं का वागतंय हे सुद्धा आता त्याला संशयास्पद वाटायला लागले. तर आता मानिनी पटकन रोखून आता काव्याकडे बघतात आणि काव्याला पण ही गोष्ट लक्षात आलेली असते. तिला खूपच राग येतो, ती रूममध्येच निघून जाते. तेव्हा तनिषा तिच्या मागेच येते आणि म्हणते की काव्या, इतकं चिडायला काय झालंय गं तुला? होतात चुका अशा चुकून होतातच ना. तेव्हा काव्या म्हणते की अगं, तुला काय वाटतं? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आज. मला काहीच वाटलं नसेल का? अनिशा म्हणते की तुला कशाला काय वाटायला हवं? तो कोण आहे तुझा? तेव्हा काव्या म्हणते, असं काय विचारतेस? मी त्यांची बायको असं असं म्हणणार, पण अनिशामुळे काव्या पटकन आता थांबते. कारण अनिशाने बरोबर तिला सांगून दिलेलं असतं की तुझ्या आणि पार्थमध्ये काहीच नातं नाही आहे. तेव्हा आता काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती ह्याच गोष्टीचा विचार करते की मला पार्थला होणारा त्रास का बघवत नाही आहे? मला का त्रास होतो आहे त्यांना? जे पण काही दुःख होते त्याच्याबद्दल मला खरंच खूपच वाईट वाटतं आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनो, काव्यानं प्रेमात पडली आहे पार्थच्या आणि आता तिला खूप तिची घुसमट होते. कारण एकीकडे पुरावा दाखवायचे आणि दुसरीकडे पार्थचं प्रेम. पाहूयात आता पुढे काय होणार आहे.